सेवा सहयोग फाउंडेशन हे गेली 17 वर्ष काम करते महाराष्ट्र प्लस महाराष्ट्राच्या बाहेर. साधारणतः आपण 3 ई मध्ये काम करतो, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट आणि एम्पॉवरमेंट. आणि ह्या 3 विभागामध्ये आपल्या साधारणतः 19 प्रोजेक्ट आहेत. त्यातला हा एक प्रोजेक्ट आहे की स्कूल किट ड्राईव्ह. आणि स्कूल किट ड्राईव्ह ज्यावेळी सेवा सुरुवात झाली त्यावेळीपासून सुरू केलेला आहे. सुरुवातीला वर्षाला फक्त 500 दप्तर आपण वाटप केली होती आणि आता आपण वर्षाला साधारणतः 90,000 दप्तर वाटप करतो ऑल ओव्हर. आणि यासाठी जो आर्थिक मदत लागते तर इंदिरा IVF सारख्या काही अन्य कंपन्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून करतो. आणि प्लस काही वैयक्तिक डोनर आहेत की जे 1 किट पासून ते परत 1000 किट पण देणारे वैयक्तिक डोनर पण आहेत. तर याच्या या दात्यांच्या माध्यमातून आपण हा स्कूल किटचा प्रोग्राम करतो. आपण स्कूल किट म्हणू शकत नाही की म्हणजे आम्ही म्हणतो की याला एक मोटिवेशनल किट म्हणतो आपण, की मुलं शाळेत यायला प्रवृत्त होतात की मला शाळेच्या पहिल्या दिवशी मला दप्तर मिळणार आहे म्हणून मुलं शाळेत येतात. आपला काही ग्रामीण भाग असेल किंवा मुंबईच्या जवळपास जो पालघर जिल्हा वगैरे आहे जिकडे ट्रायबल आदिवासी पाठ आहे, तर त्या आदिवासी भागामध्ये पण आजही पालक किंवा मुलांमध्ये शाळेत जाण्यापर्यंत अवेअरनेस अजूनही नाही. 70 वर्ष झाले तरी पण आहे. तर त्या दृष्टीने बॅग मिळणार आहे, मुलं शाळेत येतात. एकदा शाळेत आली की ती हळूहळू पुढे ती रमतात, त्या सगळ्यांना सारखं साहित्य मिळतं सगळं. तर अशा प्रकारचे हे स्कूल किट आहेत की जे शाळेमध्ये मुलांना येण्यासाठी प्रवृत्त करतं आणि मग काही प्रमाणात ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करायला पण मदत होतं. आता आपली मराठी शाळेची स्थिती पाहता की जी खूपच कमी पटसंख्या आहे किंवा बंद होत चाललेल्या आहेत, तर त्याला कुठेतरी एक संधी देण्याचं काम आपण हा प्रयत्न करतो. त्यासोबत मग शाळेची जी काय भौतिक आणि बौद्धिक जी काय आवश्यकता आहे तर ती पूर्ण करायचा प्रयत्न करतो. शिक्षा विकास नावाचं आमचं एक जे म्हणजे मला 19 व्हर्टिकल त्यातलं एक व्हर्टिकल आहे. आणि हे व्हर्टिकल आमच्या या ग्रुपमध्ये एक 8-10 टीम आहे, म्हणजे 8 जणांची. आणि त्या अंतर्गत साधारणतः आपण एक 12 जिल्ह्यांमध्ये फुल फेज काम करतो त्याच्यामध्ये. आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर पण काही आवश्यकतेनुसार आपलं काम चालतं. आता कोल्हापूर जिल्हा वगळला तर कदाचित माहिती नाही, पण मी पण कोल्हापूरचा आहे. गेली 12 तडा गेला आणि इमारत असेल आणि आपण विस्थापित झालो आणि प्रश्न पडला की आता काय करायचं. सुदैवानं माझे एक मित्र इचलकरंजीचे लोकसत्ता पेपर जो पुण्याचा आहे त्या पुण्यामध्ये काम करतात. त्यांना मी माझी दयनीय अवस्था सांगितली, ते आले, त्यांनी फोटो वगैरे काढले आणि पेपरला त्यांनी सर्व कार्यशु सर्वदा म्हणून एक लेख दिला आमच्या शाळेबद्दल. आणि तो लेख वाचून आम्हाला प्रचंड मदत आली. त्या मदतीच्या जोरावरती आम्ही 33 लाख रुपयाची इमारत खरेदी केली. आणि त्याचबरोबर आज जे विशाल सर या ठिकाणी आलेले आहेत त्या विशाल सरांचा संपर्क देखील याच गोष्टीमुळे आमच्या बातमीमुळे झाला. मुंबईमध्ये PWC नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेनं सेवा सहयोगला सांगितलं की पन्हाळ्यात अशी एक शाळा आहे की त्या शाळेसाठी आपण मदत करायची. आणि मग आमच्या शाळेच्या संपूर्ण भौतिक सुविधा, इव्हन गिलावा सुद्धा नव्हता, तो गिलावा असेल, फर्निचर असेल, असं बरंचसं मटेरियल आम्हाला पुरेपूर दिलेलं आहे. आणि मग त्यावेळेपासून 2019 पासून मी त्या PWC संस्थेशी सुद्धा कनेक्ट आहे आणि विशाल सरांशी सुद्धा मी कनेक्ट आहे. विशाल सरांना सांगितलं की पन्हाळा तालुक्यात आपण काहीतरी करूया. आणि मग त्यांच्यावर चर्चा झाली आणि विशाल सरांनी ठरवलं आता इंदिरा IVFची जी सुरुवात झाली ती उदयपूरमध्ये झाली. अजय मोढे सरांनी तो 1990 साली त्यांनी हॉस्पिटल सुरू 2 रूममध्ये केलं होतं. आज पूर्ण भारताभरात 200+ सेंटर आहेत. त्याच्यानंतर नेपाळमध्ये 1 सेंटर आहे आणि बांगलादेशमध्ये 1 सेंटर आहे. तर ज्यांना मूळ बाळ राहत नाही तिथपर्यंतची ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाते. आणि त्याच्यात आपला जो सक्सेस रेट आहे तो बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा 80 ते 85% जो आहे, जो बाकीच्या हॉस्पिटलचा 50 ते 60 ते मॅक्झिमम 70% पर्यंत जातो. आपल्या इथं 80 ते 85. आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला ऍडव्हर्टाईज करण्यापेक्षा आमचे जे आताचे पेशंट आहेत ते स्वतः येताना बाकीच्या पेशंटला गॅरंटी घेऊन येतात की नाही तुमचं इथं प्रेग्नन्सी राहिली जाते. आणि ह्याच्या पलीकडे जर आजचा कार्यक्रम सांगायचं झालं तर म्हणजे इंदिरा IVF तर्फे आम्ही पहिल्यांदा हे सोशल वर्क करत आहे. आणि म्हणजे देसाई सरांशी आता कॉन्टॅक्ट झाला तर हे फक्त हाच कार्यक्रम मर्यादित न राहता इथून पुढे पण प्रत्येक कार्यक्रमात सुरू राहील. देसाई साहेबांच्याकडे पोच केलं म्हणजे अधिकारी सुद्धा आपल्यासाठी किती काम करतात हे आपणही लक्षात घेणं गरजेचं आहे. देसाई साहेब तुम्ही सांगितलं तसं मी अनेक CSR कंपन्यांशी संपर्क साधलेला आहे. पण बंधूंनो सांगायला आनंद वाटतो की CSR फंडातून काम करत असताना
बहुतांशी बऱ्याच अंशी पाहिलं तर कमिशन बेस्ड काम चालतं. पण हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागातलं देसाई साहेबांच्या सारखं व्यक्तिमत्व पन्हाळ तालुक्यामध्ये काम करायचं ठरवलं जातं. त्यांना जर आमच्या गाडीनं चला म्हणले तरी काही वेळा म्हणतात नाही आमची गाडी वापरणार. आज सुद्धा खरोखर सांगायला अभिमान वाटेल की ते म्हणत होते की माणसं मला इकडली सर नाही, आमच्यातला प्रत्येक माणूस इथे येऊन काम करेल. तुम्ही बाकी इथं, कारण प्रत्येक वेळी ते मुंबईमध्ये बॅग भरतात, तिथून भरून त्या बॅग पाठवल्या जातात. पण साहेबांनी पहिल्याच वेळी सांगितलं की आपण तालुक्याच्या ठिकाणी भरू. आणि या ठिकाणी ढेरे साहेब असतील यांनी चालू असताना मला सरांचा फोन आला की सहयोग संस्थेमार्फत काम चालू आहे, पाठिसरांचा आला. तर खरोखर जर आणखी काय संस्था घेतलं तर सर मला म्हटले की सर्व शाळा आपल्या जवळजवळ 40 ते 45 शाळा घेणार आहे. तर मला म्हटले पत्र पाहिजे. निश्चितच आपल्याला पत्र देतो. मला सरांनी ड्राफ्ट दिला, तयार करून घेतला आणि लगेच सरांना सही करून वाचन करून पाठवलं. का तर विद्यार्थी केंद्र म्हणून मानलेलं आहे त्यांनी. खरोखरच ही संस्था सेवा सहयोग फाउंडेशन हे संस्थेचं नावच आहे सेवा सहयोग. सेवा करणे म्हणजे काय, आपण जे मिळवतो त्यातली जे आपल्याला फायदा होतो तो फायदा आपल्याच मुलांना, आपल्याच भावी नागरिक जे भारताचे होणार आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय देता येईल हे एक योगदान खरंच योग्य आहे. आणि समाज घडवण्याचे काम म्हणजे गुरुजी करतात. आणि समाज घडवण्याच्या कामामध्ये ही जी बाल विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सहयोगामध्ये तुम्ही जेवढं पेराल तेवढं निश्चितच आपलं योगदान हे श्रेष्ठ मानलं जातं. आणि या संस्था जी यांना मदत करते इंद्रा ती, कारण हॉस्पिटल त्यांनी सांगितलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून